बिलोलीतून धर्माबाद मुंबई पदयात्रेला उत्स्फूर्त पाठिंबा. अनुसूचित जाती एससी आरक्षणातील अ ब उपवर्गीकरणाच्या मागणीला बळ देण्यासाठी धर्माबाद ते मुंबई आझाद मैदान पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे यांनी केले. बिलोलीतील साठेनगर येथे आयोजित कार्यक्रमात डॉक्टर रामचंद्र भरांडे यांनी अ ब उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर सखोल मार्गदर्शन करत मागास व वंचित घटकांना आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळण्यासाठी एकजुटीने संघर्ष उभारण्याची गरज असल्याचं सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, व्ही.जी. डोईवाड, रावसाहेब दादा पवार, गणपत रेड्डी, जिल्हाध्यक्ष नागोराव कुडके व तालुकाध्यक्ष गंगाधर सिद्लोन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी बालाजी यलगंद्रे, यादव लोकडे, सय्याराम निदाणे, बाबूराव कुडके, गंगाधर कुडके, मार्तंड जेठे, संजय जेठे, प्रशांत कटारे, शेषेराव जेठे, गंगाधर जेठे, शुभम जेठे, सुनील जेठाळकर, कार्यकर्ते, युवक, समाज बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वेळ वाढवून याचा कालावधी वाढवून ही मागणी नाकारण्याचं काम करते की काय, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संताप आहे, कारण राज्यामध्ये मेगा भरती सुरू आहे आणि ती मेगा भरती 35% पूर्ण झालेली आहे. आणि ही जर मेगा भरती होऊन गेली आणि उपवर्गीकरण तुम्ही टाळत असाल तर सरकार उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे असा प्रकारचा संदेश समाजामध्ये जातोय गेलेला आहे. आणि म्हणून कालपासून धर्माबाद येथून आम्ही या वर्गीकरणाची मागणी घेऊन पायी निघालेलो आहोत. 750-800 किलोमीटर. महाराष्ट्र सरकारला आमचं नम्र निवेदन आहे, तात्काळ उपवर्गीकरणाचा कायदा करा. आणि हा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा आहे, पुरोगामी आहे, समतेची बाजू, सामाजिक न्याय प्रदान करण्यामध्ये स्वतः इंटरेस्टेड आहेत, ते सक्षम आहेत. अशा प्रकारचा संदेश द्यायचा असेल तर निश्चितपणाने त्यांनी तातडीनं उपवर्गीकरण केलं पाहिजे. ही मागणी महाराष्ट्रातला लाभवंचित समाज करतो आहे. टाळाटाळ झाली, विलंब झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये असंतोष वाढतोय आणि हा असंतोष या पदयात्रेच्या माध्यमातून येत्या 6 जुलैला मुंबईमध्ये दिसणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे. काल धर्माबाद येथून लोकस्वराज्य आंदोलनाचे प्राध्यापक रामचंद्रजी भराटे यांनी पदयात्रेला सुरुवात केलेली आहे. आज बिलोली शहरामध्ये त्या पदयात्रेचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत झालेले आहे आणि त्यांची जी मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि ही रास्त मागणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आणि त्यांना बिलोली शहराच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि येत्या जुलै महिन्याच्या 7 तारखेला मुंबईला जायचं आहे आणि बिलोली तालुक्यातून सर्वात जास्त संख्येने नवतरुण महिला पुरुष आम्ही सर्वजण त्या मुंबईच्या दिशेनं आगेकूच करणार आणि त्या ठिकाणी उपस्थित राहून रामचंद्र भरांडे जी भूमिका घेतली आहे त्यांच्या भूमिकेला आमचा तालुक्यातून भरघोस पाठिंबा राहील असे या ठिकाणी जाहीर करतो.